आता याला एका बॅच जी निघते तुम्ही म्हणता महिनाभरात टोटल त्याच्यात खर्च किती होतो आणि त्याच्यात नफा किती भेटतो? टोटल ह्याच्यात खर्च किती 5-6 हजार रुपये लय झाला पावडरीचा. बाकी तो सगळा खर्च काहीच नाही. झिरो बजेट म्हणल्यासारखं उत्पन्न हमखास एक एवढं गॅरंटी सांगू शकतो. आपण शेतीत दुसरं एखादं पीक घेतलं तर ते पूर्णपणे मार्केटमध्ये जाऊन ज्यावेळेस पट्टी हातात येईल त्यावेळेसच आपण म्हणू की माझी पिकाचे एवढे हे झाले. पण ह्याची एवढी शाश्वती की बाबा ज्या दिवशी आपण अंडी पुंज खरेदी करू त्याच दिवशी पुढच्या महिन्याची पट्टी मी सांगू शकतो. एक 10 रुपये कमी होतील ना तर 10 रुपये जास्त होतील. पण हमखास पट्टी सांगतो. तसं दुसऱ्या कोणत्याच पिकाची आपण पट्टी सांगू शकत नाही. मार्केट कुठे आहे आपले विंगर अंडी पुंजामध्ये किती होतं साधारण अंदाजे? 100 अंडी पुंज साधारणतः आता 90 किलो माल निघतो. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या चॅनल म्हणजेचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माळंगी या ठिकाणी. तर या ठिकाणी गेल्या 12 ते 13 वर्षापासून रेशीमचा उद्योग चालू आहे. तर आपण यांच्याकडनं या रेशीम उद्योगाबद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, नमस्कार. स्वागत आहे या चॅनलमध्ये. आपलं थोडं परिचय द्या करू. मी शशिकांत बाजीराव जगताप, मुक्काम पोस्ट माळंगी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण हा जो रेशीम उद्योग आहे तर कधीपासून करताय? साधारणतः 10-12 वर्ष झालं मी रेशीम उद्योग चालू आहे. अच्छा, आता याची सुरुवातीची प्रोसेस काय असते? सुरुवातीची अंडे आपण घेतो. अंडे घेतल्यानंतर त्याची हॅचिंग होती. हॅचिंग झाल्यानंतर 1-2 मोड ते आपल्या घरात पास होते. लहान आळी असते, बाला अवस्थेत. मग 2 मोड 8 ते 10 दिवसात ती झाल्यानंतर मग दुसरा मोड पास झाला की आपण शेडमध्ये घेतो त्याला. आणि शेडमध्ये आल्यानंतर 2 मोड पास होते. तुम्ही ते अंडे हे घेतात ते कसे, म्हणजे दुसरीकडून आणू लागतात का आपल्या इथंच तयार केले जातात? नाही दुसरी पण आपण घ्यावं लागतं. नगरून आपल्याला ऑफिसहून अंडी ते मिळते. एका याच्यामध्ये किती असतात ते अंडे? ते 100 अंडी पुंजीमध्ये ते लाखावर संख्या असते ते. अच्छा, हा, तयार ते होतात जास्त होतात. हा तयार होतं. ते 100 अंडी पुंजी म्हणलं ते 90 ते लाखावर अडीचशे संख्या जाते साधारणतः. आता आपल्या इथं कशा किती याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे किती आकारात बनवलेलं आहे शेड? आणि शेड हे 23/80 आहे. अच्छा, 23/80. हा 23/80 आहे. सुरुवातीला आपल्याला यासाठी म्हणजे काय अनुदान किंवा खर्च किती आला होता? हो, शासनाचं ह्याच्यात अनुदान आहे. 3 वर्ष शासन अनुदान देतं. हा. शेडला अनुदान देतंय. परत आणि शेडला अनुदान देते. नरेगामधून आपलं ते मग 3 वर्ष ते चालूच राहते. तसं पाहिजे म्हणजे 3 वर्षाचं 3-3.5 लाख रुपये अनुदान देते शेड. आणि आता तुम्ही जे सुरुवातीला चालू केलं होतं तेव्हा तुम्हाला कशा प्रकारे याला अडचण किंवा काय हे आलं होतं? सुरुवातीला सुरू केल्यानंतर एक वर्ष म्हणजे माहिती होण्यात ते हे गेलं. त्यावेळेस इथं आसपास कोणीच नव्हते. त्यामुळे शेजारी आमच्या इथं काळे म्हणून शिंपोरीचे, मग त्यांचा सल्ला घेतला. काय सल्ला घेऊन मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं 1 वर्ष. आणि नंतर एकदा माहिती झाल्यानंतर मग काही नाही, 1 वर्ष आलता प्रॉब्लेम नवीन असल्यामुळं. आणि ते आळी जगवण्यासाठी काय काय तुम्हाला हे करावं लागतं, याच्यामध्ये नियोजन काय करावं लागतं? आळीसाठी हे टेम्परेचर 30च्या पुढं टेम्परेचर गेलं नाही पाहिजे. 50 ते 60 ह्युमिडिटी राहिली पाहिजे शेडमध्ये. म्हणजे त्या अळीला काही त्रास होत नाही, काही नाही. आणि इतर काही मुंग्या किड्यापासून याला काही हो, मुंग्यापासून हे होतं ना, मुंग्या आहे त्यासाठी त्याला आयल ग्रेस लहान हा खाली ग्रेस ही नाही तर पाणी हे करून ते मुंगीपासून त्याचं संरक्षण करा. आणि याला वरती आपण हे स्ट्रक्चर कसं बनवलेलं आहे शेडचं, म्हणजे कशा प्रकारे केलं आहे? खाली कॉन्क्रीट किंवा मुरुम केलेलं आहे? खाली मुरुम केलेलं आहे. ह्याच्यावर आता कॉन्क्रीट करायचंय पण केलेलं नाही. कॉन्क्रीट तिकडे पलीकडे केले, हे थोडं राहिलेलं आहे कॉन्क्रीट करायचं. आणि वरती पत्रे आपण सिमेंटचे हा सिमेंटचे टेम्परेचरसाठी वरती सिमेंटचे पत्रे वापरले. टेम्परेचर कमी त्याच्यावर राहतं. तुम्ही ते स्प्रिंकलर लावलेलं आहे का? हा पेंकलर हे उन्हाळ्याच्या लॉटसाठी ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पेंकलर चालू आहे. हा. आणि आता याचं थंडीमध्ये कशी काळजी घ्यावी लागते? थंडीमध्ये शेड पूर्ण पॅक करून टेम्परेचर तेवढं मग लाईटचं 200चे बल 20-25 चालू ठेवलं म्हणजे थोडंफार टेम्परेचर मेंटेन होतं. एवढं काय होत नाही पण थोडं हे होतं आपलं. आणि आता सध्या आपल्याकडे ते तुतीचं जे पाला आपण आळीला टाकतो ते किती याच्यात आहे प्लॉटमध्ये? आता साधारणतः ते 1.25 एकर आहे तुती. अच्छा. आणि कसं एका बॅचला आता तुम्ही बघू शकता रॅक की इकडे 2 ठिकाण केले आहेत. तर याला किती पाला लागतोय एका टायमाला द्यायचं? आता ह्याला पाला म्हणजे हे आता 200 लॉट म्हणलं पूर्ण एकराचा पाला ह्या जातो. आता याच्यामध्ये आळीला काय अजून ट्रीटमेंट केली जाते नाही का?
हे जो आता हे मोड बसल्यानंतर आता ह्या चुना मारला जातो. म्हणजे काय चुना मारल्यानंतर ह्याला बुरशी वगैरे काही राहत नाही. चुन्याची उष्णता असल्यामुळे ते पाला सगळा हे होतं. आणि उठवायच्या टायमाला त्याला विजेता घ्यावा लागतो हात एक अंकुशचा. आणि आता हे पूर्ण आळ्या पानं खाऊन झालेले आहेत सध्या. हो, आता पूर्णपणे ते मोडवरती गेलेत. पाला खाल्ला त्यांनी एका म्हणजे आता हे चौथा मोड म्हणजे 7 फिडिंग खाऊन मोड बसलेला. 7 फिडिंग. हा, 7 फिडिंग म्हणजे दिवस. आणि याचा कालावधी किती असतो अंडपुंज टाकल्यापासून याच्यामध्ये? 1 महिन्याचा कालावधी असतो. महिन्यामध्ये. याचं म्हणजे ज्या दिवशी ह्याचे अळीचा जन्म झाला, एक तारखेला जर जन्म झाला तर पुढच्या 1 तारखेला त्याचे पैसेच होऊन जातील. आता याला ते अंडकोच तयार करतात त्याच्यासाठी ती आपण जाळी वापरता चंद्रिका म्हणतो. चंद्रिका ती किती कालावधीसाठी याच्यात असते? ती एक 6 दिवस असते. म्हणजे आता ह्यानंतर चौथा मोड पास झाला की एक 10-12 फिरिंग खाती. त्यावेळेस अळी कोशव येते. कोशव आळी की ती अळी पिवळसर होती. मग ज्यावेळेस ती तोंडातून धागा सोडेल त्या टायमिंग मग सॅम्पलला अळी आली की मग हे जेव्हा चंद्रिका हाताळल्यानंतर एक 5 ते 6 दिवसात पूर्ण कोश तयार होते. आणि आपली इथं आता 14 ते 12 वर्षापासून तुम्हाला जास्तीत जास्त किती उत्पन्न मिळालेले याच्यात? जास्तीत जास्त ते एक 200चा लोट म्हणलं तरी साधारणतः 180 पर्यंत माल निघतो. 180 पर्यंत माल पकडला तर जरी तुम्ही आपण 500 जर म्हणलं तर 70-80 हजाराचं इझी होऊन जातं. 500 रुपये किलोनी पकडला तरी 70-80 हजार होऊन जाते. आणि आपली इथं मार्केट कुठे आहे आपल्या विक्रीसाठी? आता बारामतीला आहे, बीड आहे, जालना आहे. आणि 500 पर्यंत मार्केट नाही सध्या. 500च्या पुढेच मार्केट आहे. 700-800 पर्यंत मार्केट आहे. तुझं 500 पर्यंत मार्केटच हे होत नाही. जास्तीत जास्त कोणता रेट भेटलेला आहे? जास्तीत जास्त हायेस्ट 800 सुरुवात 950 पर्यंत रेट भेटलेला आहे. आता याला एका बॅच जी निघते तुम्ही म्हणता महिनाभरात, टोटल त्याच्यात खर्च किती होतो आणि त्याच्यात नफा किती भेटतो? टोटल ह्याच्यात खर्च किती 1-5-6 हजार रुपये लय झाला पावडरीचा. बाकी जो सगळा खर्च काहीच नाही. झिरो बजेट म्हणल्यासारखं उत्पन्न हमखास. एक एवढं गॅरंटी सांगू शकतो आपण. शेतीत दुसरं एखादं पीक घेतलं तर ते पूर्णपणे मार्केटमध्ये जाऊन ज्यावेळेस पट्टी हातात येईल त्यावेळेसच आपण म्हणू की माझी पिकाचे एवढे हे झाले. पण ह्याची एवढी शाश्वती ज्या दिवशी आपण अंडीपुंज खरेदी करू त्याच दिवशी पुढच्या महिन्याची पट्टी मी सांगू शकतो. एक 10 रुपये कमी होतील नाही तर 10 रुपये जास्त होतील. पण हमखास पट्टी सांगतो. तसं दुसऱ्या कोणत्याच पिकाची आपण पट्टी सांगू शकत नाही. ते पूर्ण हातात आल्यानंतर ते त्याचं प्रॉफिट कळतं. तसं ह्याचं प्रॉफिट अगोदरच आपण सांगू शकतो. ह्याचे मी एवढे रुपये महिन्यात घेणार. थोडक्यात ही झिरो बजेट. आता याला मेंटेन करण्यासाठी किती जण तुम्हाला इथं लागतात म्हणजे नाही का? कशा प्रकारे यात मेंटेन करण्यासाठी आम्ही घरातले 2-4 आहेत तेवढं पूर्णपणे मेंटेन करू शकतो. मी, माझी पत्नी आणि 2 मुलं. म्हणजे जास्त याला पाला टाकले व्यतिरिक्त काय दुसरं काय नाही? हा, त्याला एक सकाळ 2 तास संध्याकाळ 2 तास सर्व्हिस केल्यासारखंच आहे हे. सकाळ 2 तास संध्याकाळ 2 तास. बाकी काही जेव्हा सुरुवातीला जे चॉके आणतात त्याला टाकण्याआधी तुम्ही याला काय हे करता नाही का? म्हणजे खाली काय आथरता? हे एक चॉके आणल्यानंतर ह्याच्या खाली एक आपण हे पेपर आहे, हे पेपर रोल खाली हे करतो. कागदी आहे का तो? हा कागदी ठीक आहे. हा दिसतोय ते. आणि हे ट्रे मध्ये चॉकी येते ते उचलून आपण हे जेवण घेतो. हा, ते लहानसं हे बाकी. चॉकीचा कसा रेट असतो? म्हणजे चॉकी 100 अंडे पुंजाला 4000 रुपये त्या चॉकीचा रेट आहे. आणि आपण अंडी जर घेतली तर 1400 रुपयाला 100 अंडे पुंजे मिळते. 100 अंडी पुंजामध्ये किती होतात साधारण अंदाजे? 100 अंडी पुंजे साधारणतः आता 90 किलो माल निघतो. 90 किलो. हा, 90 किलो माल निघाला 70-75 हजार रुपये होऊन जाते. तर धन्यवाद सर, तुम्ही आपल्या या रेशीम उद्योगाबद्दल छान अशी माहिती सांगितली. तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? तुमचा 12 ते 14 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या रेशीम उद्योगाबद्दल? झिरो बजेट जे म्हणतात ते हेच शेती म्हणजे उत्पन्न हा हमखास आहे. तुम्ही गॅरंटीमध्ये कुठेही ही करू शकत नाही. जरी आज जर तुम्ही केलं तर तुम्ही गॅरंटी सांगू शकता महिन्यात ह्याचे तयार होतं. तसं बाकीच्या कोणत्या पिकाचं सांगू शकत नाही हा गॅरंटेड एवढं उत्पन्न होईल. आणि खर्च कमी. बाकीचं जर पीक घ्यायचं म्हणलं तर खर्च भरपूर आहे. उत्पन्न जर त्याचं 50 झालं तर त्याच्या मागे खर्च 30,000 रुपये त्याचा खर्चच होऊन जातो. तसं ह्याचं उत्पन्न जास्त खर्च कमी. धन्यवाद सर, पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही छान अशी माहिती सांगितली.
तर मंडळींनो ही होती या रेशीम उद्योगाबद्दल माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्कीच यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.